नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. गाईज आज पूर्ण वैतागलो होतो. माझा व्लॉग बनवायचं मनच करत नव्हतं गाईज, काय सांगू तुम्हाला. कारण मित्र पण गावाला गेलेत, दोन्ही पण अजून आले नाहीत. एकतर एकाला फोन केला, एकाला बोललो की भाई कधी येणार आहे अभिषेकला. तो बोलला की भाई अजून 3-4 दिवस लागतील. अजून एक त्याचा रिलेटिव्ह मध्ये कोणाला तरी लग्न आहे, त्यासाठी तो थांबलाय. धम्माचा तर 1-2 दिवस अजून लागेल बोलला. त्याला पण फोन केला, धम्माला पण फोन केला होता. 1-2 दिवस लागेल बोलला, त्याचं पण काहीतरी महत्वाचं काम आहे डॉक्युमेंट्सचं. म्हणून तो बोलला की भाई मला 1-2 दिवस लागतील. मी इथं काय करू भाई. व्हिडिओ पण पेंडिंग आहेत इंस्टाग्राम वरती. जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तिथे पण मी एकच दोनच असे व्हिडिओ टाकतोय. आणि ते पण काल शूट केलेला एक व्हिडिओ मी टाकलाय इंस्टाग्राम वरती, ते पण सोलो माझ्या त्या कॉर्पोरेट वाल्या मित्राने शूट केला होता. तर काय बोलू भाई, ब्लॉगचे तर लागलेच आहेत, व्हिडिओजचे तर लागलेच आहेत, पूर्ण पूर्ण लागलेत भाई. चेंबूरला माझं जायचं मनच करत नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मला एकदम लेझीनेस होतोय आज. तर पूर्ण लेझीनेस झाला होता मला, कारण मला असं वाटत होतं की मी काय यार काय करू. वैताग आला, उठायला सुद्धा होत नव्हतं. बघा आता मी व्लॉग किती वाजता चालू केलाय बघू शकता तुम्ही भाई. किती वाजता चालू केलाय? 2:15 वाजता. किती वाजता? भाई मला वैताग येत होता माहिती का. मला असं वाटत होतं की भाई मी आज नको बनवू का, पण नाही भाई. कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस भाई. मी हार नाही मानणार, मी काय ना काय दाखवणार भाई माझ्या पब्लिकला. गाईज मला कमेंट मध्ये सांगा मी नवीन काय ब्लॉग बनवू, म्हणजे नवीन तुम्हाला काय बघायला आवडेल. कारण मी लाईफस्टाईल ब्लॉग बनवतोय ना, ट्रॅव्हलिंग ब्लॉग बनवत आहे. मी इकडे जातोय, मी तिकडे जातोय, मी तिकडे जातोय, रोज काहीतरी नवीन दाखवतोय, असं नाही ना. जे माझ्यासोबत घडतंय बघा, कोणच नाहीये घरी, एकटाच कॅमेरा चालू केलाय, एकटाच बोलतोय. जे माझ्यासोबत घडतंय ते मी तुम्हाला सांगतोय, दाखवतोय. बस एवढंच. तुम्हाला काय नवीन ब्लॉग मध्ये पाहिजे असेल ते पण कमेंट मध्ये मला सांगा भाई, की असं असं पाहिजे करून. असं नाही की भाई मी दाखवतोय तुम्ही बघताय. ठीक आहे, तुमची पण राय घेणं जरुरी आहे ना भाई. कारण तुम्हीच सपोर्ट करणार आहे मला. तर फिलहाल तर आपण थोडा ब्रश वगैरे करू. आत्ताच उठलोय, म्हणजे उठलोय मगाचपासूनच. बट एवढं मी हे झालो होतो ना, की डिप्रेस झालो होतो. मी काय बनवू काय बनवू काय बनवू काय बनवू. मी बोललं जाऊ दे, कॅमेरा चालू करतो, जे आहे ते बनवतो, है ना. तर सगळ्यात पहिला लेट उठलोय, तर सगळ्यात पहिला ब्रश करू, नाश्ता करू, त्यानंतर आंघोळ करू, परत काहीतरी खाऊन चेंबूरला पण जायचंय. कारण आज सोमवार आहे. सोमवार आहे, महादेवांचा वार आहे. आपण मंदिरात नाही जाऊ शकत, पण मी बाहेरूनच पाया पडतो. कारण माझी जी सख्खी काकी होती, ती वारलेत. मी तुम्हाला सांगितलं होतं गेल्या ब्लॉगमध्ये. म्हणून मी 2-3 दिवस ब्लॉग नाही बनवला होता. त्यामुळेच आता मी महादेवांच्या मंदिरात बाहेरून पाया पडणार आहे. मम्मीला मी फोन केला होता. मम्मीला बोललो की मम्मी मंदिरात जाऊ शकतो का, आज सोमवार आहे. मम्मी बोलली की नको जाऊ, आपल्याला 1.5 का 1.25 महिना पाळायचं असतं, असं काहीतरी बोलली. तर मी बोललो कारण घरचं आहे ना ते, म्हणून मम्मी बोलली की नको जाऊ, बाहेरूनच पाया पड. जा, आपण बाहेरूनच पाया पड. म्हणून आपण बाहेरूनच पाया पडणार आहे. मंदिराजवळ जाणार, बट बाहेरूनच पाया पडणार. ते फॉलो करावं लागतं ना भाई. फटाफट ब्रश करू, नाश्ता करू, अंघोळ करू, परत काहीतरी खाऊ आणि मग जाऊ. नितेश पण एक पोरगा आहे आमच्या टीममध्ये, व्हिडिओज बनवतो. मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये आय थिंक मी दाखवलं पण होतं. संडेला तो फक्त येतो. बट तो सुटेल किती कामावर पण जातो ना तो. कारण तो जॉबला पण जातो आणि व्हिडिओज पण बनवतो. खूप स्ट्रगल करतो तो. कारण सकाळी जातो जॉबला, संध्याकाळी येतो. संध्याकाळी आल्यानंतर टाइम भेटला तर शूट करतो, नाहीतर मग तसंच ठेवतो. पण काय ना काय बनवतो तो भाई. स्ट्रगलर पोरगा आहे तो. तर त्याला पण आपण भेटू, चेंबूरला जातोय तर. काकीच्या घरी जाऊन पण यायला लागेल, कारण 2 दिवस झाले मी गेलो नाहीये. ब्रश वगैरे झालाय करून. आता करूया थोडा नाश्ता. नाश्त्यामध्ये काय, भाजी चपाती. कारण तुम्हाला माहिती आहे संडेलाच फक्त मम्मी घरी असते, बाकी इथे कोण दिसतंय का. ना भाऊ, ना पप्पा, ना मम्मी, कोणच नाही. सगळे आपल्या आपल्या कामाला. आणि आता गाईस तुम्ही असं कधी खाल्लंय का, अशा प्रकारे कधी खाल्लंय का, नॉर्मल प्लेट मध्ये घेतलंय भाजी चपाती आणि खाल्ली असेल. मी बघा कसा खातो. डायरेक्ट कढई भाऊ, डायरेक्ट कढई तुमचा भाऊ. डायरेक्ट कढई. पापडीची भाजी आहे आणि चपाती. मजा येते भाऊ असं खायला. खाऊन बघा. जर कुणी खाल्लं नसेल ना असं, तर खाऊन बघा. प्लेट बीट धुवायची झंझटच नाही. मस्तपैकी कढईतच खायचं. कधी कधी मी असंच करतो. तुम्ही पण करतच असाल यार. मराठी पब्लिकला माहिती असेल हे सगळं, नाही का. आणि त्याचबरोबर सुख म्हणजे
तारक मेहता. कारण ह्याच्याशिवाय माझा दिवस चालूच होत नाही भाई. कारण हे मला पाहिजेच टीव्हीला. बाकी काय नसलं ना टीव्हीला तरी मला हे चॅनल पाहिजे मला टीव्हीला. कारण हा जो शो आहे ना हा पूर्ण दिवस लागतो भाई. आणि जेवताना तर मोस्ट मला पाहिजेच आहे. नाहीतर जर टीव्ही बंद असेल, केबल गेला असेल तर मी मोबाईल मध्ये बघतो. साले नकली माल बेचता है। चुप। तू कौन सा असली दिया? तू साला मेरे को एक नोट नकली दिया बैग के अंदर। ये तेरे को पता चलेगा कि बैग में नकली नोट है तो तू इसको छोड़ेगा? बाबू भैया तू वो डेंजर माणूस आहे ना। गाईज रेडी वगैरे झालोय, खाल्लं पिल्लं पण. आता जाऊ चेंबूरला. गाईज बघा पनवेलला TC आलं TC दिसलंय, ते पण लेडी TC भाई. आपल्याला काय फरक नाही पडत, आपल्याकडे पास आहे, टेन्शनच नाही. फक्त ट्रेन लेट आली आहे, ट्रेन एक गेली, एक अजून आली नाही ट्रेन दुसरीवाली. बघू आता, आपल्याला काय फरक नाही पडत, पकडलं तरी भाई आपल्याकडं पास आहे. गाईज तो पोरगा दिसतोय मागं, तिथे बाईक घेतली त्यांनी. गाईज बघितलं काय ड्रीम, म्हणजे माणसांचं छोटं छोटं ड्रीम असतं, बाईक घ्यायचं हे ते. कार तर नंतरची गोष्ट झाली. भाई पण स्वतःच्या पैशानेच घेतले असेल ना, थोडं थांबून नाही का बाईक त्यांनी. भाई साहेब अशा पोरांना भाई स्वतःच्या पायावरती जे उभं राहतात ना मुलं, ते भाई एकदम वेगळाच अभिमान असतो तो नाही का, आणि एक वेगळाच ऍटिट्यूड असतो. कारण बापाच्या जीवावरती सगळेच उड्या मारतात रे. बट स्वतःच जेव्हा स्वतः कमवून स्वतः जेव्हा गाडी वगैरे घ्याल ना, तेव्हा लय लय प्राऊड फील होतं. आणि शोरूम मधून जेव्हा काढाल ना ती गाडी, तेव्हा तर शोरूम मधून काढाल ना ती गाडी तेव्हा तर भाई साब वेगळाच इगो, वेगळाच ऍटिट्यूड भाई. आणि तो डिझर्व आहे, ऍटिट्यूड डिझर्व आहे भाई. फिलहाल तर पोहोचलोय चेंबूरला. आपल्याला 4 जागेवरती जायचं होतं. पहिली गोष्ट तर आपल्याला इकडे काय बोलतात आपलं ते महादेवांच्या मंदिरात जायचं होतं, म्हणजे मंदिराच्या बाहेरूनच पाय पडायचे होतं. अजून दुसरी गोष्ट आपल्याला इकडे जायचं होतं, माझ्या काकींच्या घरी जायचं होतं दुसरं. अजून तिसरं नितेशला भेटायचं होतं. कारण नितेशला मी तुम्हाला बोललो ना, तो नितेश स्ट्रगलर पोरगा, सकाळी काम करतो, रात्री भेटला टाइम तर व्हिडिओ बनवतो, तो नितेश. तर त्याला तर भेटणं पॉसिबल नाहीये, कारण त्याचा मेसेज आला होता मला की भाई मैं 7 बजे छूटने वाला हूं. अजून 7 वाजता सुटून मग तो जिमला जाणार, मग 9 वाजता भेटायला येणार, मग नाही ना पॉसिबल. तर म्हणून कारण आपल्याला कॉर्पोरेट मित्राला पण भेटायला जायचं, वाशीला ज्या मित्राला मी भेटायला जातो त्याला पण भेटायला जायचं आपल्याला, म्हणून आपल्याला नाही जमणार नाही का. कुणाचं मन नाराज नको नाही का. तो नितेश समजूतदार आहे थोडा, तो समजून घेईल. नाही भेटलो तरी पण त्याला उद्या भेटू, नाही तर परवा भेटू, कधी पण भेटू. गाईज आहे बघा, ही आमची तुटलेली एरिया. हे पूर्ण तुटलेलं होतं नाही का, हे आत्ता बनवलंय रुनवलने. इथं SRA बनणार, नाही सॉरी, इथं प्रायव्हेट बनणार, इथं SRA बांधून देणार. याच्या पलीकडे आमच्या एरियातच आमचं मंदिर होतं, ते पुढे आहे आता थोडं. गाईज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, हा रुनवल जो आहे बिल्डर, तो बनवून देतो का नीट, म्हणजे लवकरात लवकर बनवून देतो का. मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, कारण त्यांचं लय मोठं नाव आहे त्या बिल्डरचं. तर तो बनवून देतो का लवकर, कारण खूप बिल्डर चेंज झाले. आता हा शेवटचा बिल्डर आहे. तो बोलला आहे भाई 3-4 वर्ष बोललेत, बघू आता किती वर्ष लागत आहेत. मंदिर आतमध्ये नाही जाऊ शकत, आपल्याला परवानगी नाही आहे. गाईज मी आलो आहे वाशीला. भाई मित्रालाही चिडला आहे माहिती आहे का, 6 वाजल्यापासून आला आहे. मी तुम्हाला दाखवतो का, मग खूप चिडला आहे भाई, खूप म्हणजे खूप चिडला आहे. लंड पोरगा एक नंबरचा. तर गाईज महादेवांचं दर्शन घेऊन मग मी काकींच्या घरी गेलो विचारपूस करायला. त्याच्यानंतर काकीचा मुलगा जो हर्ष होता तो मला साईनला घेऊन गेला, कारण त्याचं जे सर्टिफिकेट होतं, रेशन कार्ड होतं, ते तिथे अडकलं होतं नाही का, आम्ही घ्यायला विसरलो होतो. तर त्यासाठी पण मगजमारी. मग त्यासोबत साईनला गेलो, साईन हॉस्पिटलला, त्यासाठी पण मगजमारी की भाई ते DC काहीतरी असतं, ते फॉर्मचा फोटो काढून, या लोकांनी फोटो काढलाच नव्हता. नाही डेथ ऑफ कॉज असं काहीतरी होतं, ते कॉज ऑफ डेथ असं काहीतरी होतं ते. तर ते त्याचा फोटो काढून हे करायचा असतो, पण या लोकांनी घाईघाईत तेव्हा फोटोच नव्हता काढला होता. म्हणून ते आता उद्या बोलवलं आहे हर्षला, त्याच्या मुलाला उद्या बोलवलं आहे की भाई तिथे येऊन कलेक्ट कर 10 वाजता येऊन, कारण वेळ झाली होती, 5:30-6 वाजले होते, तर मग ते नव्हते. तर तितक्यात मला ॲक्च्युली तो अनप्लॅन्ड होता, पण मग आता जावं लागलं त्याच्यासोबत. तर आणि वरून हा येऊन थांबला 6 वाजता सुटलो आणि यायला वाजले मला 7
7:30च्या आसपास काहीतरी पोचलो मी इथे 7, 7:15. हा आलाय भाई 7:45ला. हा रोज लेट सुटतो, मी बोललो पोचून जाईन. आता कशी शिफ्ट चेंज झाली आहे ना, तर त्यामुळे जरा लवकर होतं जरा. मग GTB नगरवरून साईनवरून ते GTB नगर जवळ पडतं. GTB नगरवरून येऊन ट्रेन पकडून लवकर वाशीला आलो भाई भाऊला भेटायला, कारण लय लेट झालं होतं. अनप्लॅन्ड होतं, तिथं जाणारच नव्हतो मी, बट जावं लागलं. थोडं रेशन कार्डचं घ्यायचं, पण ते पण आता उद्याच भेटणार आहे रेशन कार्ड. लय चिडलाय माझ्यावरती. काय नाही एवढं काय असा विषय नाही, ठीक आहे. होतं कधी कधी, आता कळतं माणसाला की बाबा घरातलं पण कोणतरी असं ऑफ झालंय, तर मग ठीक आहे, काय विषय नाही. आता कॅमेरावरती बोलतोय, पण कॅमेरा बंद झाला ते लय चिडलाय. काय नाही असं काय नाहीये काय. तर बसू थोडं बोलू काय नाही. आणि निघू भाई. लेट पण होतंय, घरी पण जायचंय. त्याला पण थकलाय, तो पण उद्या कामाला जायचं, त्याला पण 8च्या ड्युटीला. गाईज मित्र पण वाशीवरून गेला त्याच्या घरी, खूप थकला होता तो पण बिचारा. लवकर आला तो माझ्यासाठी, मीच लेट गेलो, पण काय करणार, मजबुरी भाई. मी पण आता चाललोय, ट्रेन पकडून आलोय माझ्या घरी. टाईम काय झालाय भाई साहेब, 11:30 झालेत. लय लेट झाले भाई. गाईज आता जातो, जेवतो वगैरे, एडिटिंगला पण बसतो, व्हिडिओ पण एडिट करायची आहे. आय होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, खालती हाईपचं बटन दिलं आहे, क्लिक करा. व्हिडिओला फुल हाईप करा, नाही का, फुल हाईप करा भाई. व्हिडिओ जाऊ दे भेंडी लोकांपर्यंत. मराठी माणसाला सपोर्ट करा गाईज, कारण तुमचा एक लाईक आहे ना, खूप काही करू शकतो. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.